श्री स्वामी समर्थ मंडळी, आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण करत आहोत सुरणाचे काप. स्वाती, आज काय बनवतेस? काय बनवू काय समजतच नाही. हे काय आज बनव सुरणाचे काप. सुरणाचे काप, चल मग बघच आता किती मस्त. सुरणाचे काप आपण चांगल्या प्रकारे धुवून घेऊया. सुरण मातीमध्ये असतो त्यामुळे त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं. सुरण हे खूप रोगप्रतिबंधक आहे. सुरणाचे खूप फायदे आहेत. प्रत्येकाने सुरण खाल्लंच पाहिजे. अशा प्रकारे आपण सुरण स्वच्छ धुवून त्याचे बाजूचे कप काढून घेतलेले आहेत. असे व्यवस्थित काढून घ्यायचे, कारण खूप माती असते. आणि पुन्हा एकदा त्यांना स्वच्छ असे धुवून घ्यायचे. मूळ व्याधावर पण सुरण हे रामबाण उपाय आहे. आता आपण सुरण धुवून घेतलं आहे. आता मी त्याचे काप तयार करते. काप जास्त बारीक नाही करायचे, असे मध्यम आकाराचे करायचे. सुरण हे चिवट आणि खाजरं असतं, त्यामुळे ते शिजवताना थोडंसं त्याच्यामध्ये चिंच किंवा कोकम टाकायचा. अशा प्रकारे मी काप करून त्यांना स्वच्छ धुवून घेतले. पुन्हा एकदा एका पाण्यातून धुवून घेते. स्वच्छ असं सुरण धुवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये चिंच घालून 1 मिनिट फक्त पाणी उकळेपर्यंत त्याला शिजवून घ्यायचं. जास्त शिजवलं तर त्याचा क्रिस्पीनेस पाहिजे तसा येत नाही. अशा प्रकारे आता आपण सुरण शिजायला ठेवतोय. हे बघा, लहान मुलांना खूप आवडतं. श्रावणात मच्छीची आठवण करून देणारं असं हे सुरण आहे. त्यामुळे मस्तपैकी सुरण ही रेसिपी बघा आणि तयार करा. अशा प्रकारे आता गॅस बंद केला. 1च मिनटं फक्त शिजवून घेतलं. एकीकडे मी सुरणाला हळद, मीठ, मसाला लावून घेते आहे. जास्त साहित्य आम्हाला वापरायला आवडत नाही. मी फक्त हळद, मीठ, मसाला लावून घेतला आहे आणि चिंचेचं कोळ घातलं आहे त्याच्यामध्ये. अशा प्रकारे सुरणाला मी मसाला लावून घेतला. एकीकडे रवा घेतला, त्याच्यामध्ये मसाला आणि मीठ, हळद टाकून घेतलं आहे. जसं मच्छीला आपण मसाला लावतो त्याप्रमाणे. प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. पण 1 चमचा मी तांदळाचं पीठ घेतलं आहे. छान असं मिक्स करून घ्या. मीठ आणि मसाला त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे. अशा प्रकारे आपण मीठ मसाला व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे. सुरण हा अतिशय गुणकारी अशी भाजी आहे. प्रत्येकाने खाल्लीच पाहिजे. आता आपण त्याला सुरणाला मीठ, मसाला, हळद लावून घेऊ. जरा दाबून लावायचं, म्हणजे त्याची कोटिंग व्यवस्थित अशी बसते. अशा प्रकारे आपण सगळे सुरण आता लावून घेऊ. हे बघा, छान असे सुरण मी एकीकडे लावून ठेवलेले आहेत. आता आपण तळायला घेऊ. मुलांचा खूप हट्ट होता म्हणून मी आधीच त्यांना तळून दिलेले आणि मग नंतर व्हिडिओ केली ही. अशा प्रकारे दोन्ही बाजूनी खरपूस असे तळून घेतले. मी जास्त शिजवले नव्हते म्हणून माझे सुरण एकदम कुरकुरीत झाले होते. तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा. आमची व्हिडिओ आवडल्या असतात लाईक करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही अशीच नवनवीन रेसिपी आणत राहू. अशा प्रकारे आपण सुरण छान असं तळून घेतलेलं आहे दोन्ही बाजूने, पाहू शकता तुम्ही. आणि आपलं सुरण छान असं सुरण तयार आहे. नक्की करून बघा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.